आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे तसेच सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणेनिहाय सत्वर कारवाई करण्यात येत आहे। त्या अनुषंगाने नाशिक गुन्हे शाखेचे पथकाने सिन्नर शहरात अवैधरित्या घातक अग्निशस्त्र बाळगणारे इसमांवर कारवाई केली आहे। 4 मार्च रोजी अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर यांना मिळालेल्या गोपनीय बातमीप्रमाणे सिन्नर शहरातील हॉटेल शाहू परिसरात एक संशयित इसम अवैधरित्या देशी बनावटीचे पिस्तल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सिन्नर शहरातील हॉटेल शाहू परिसरात सापळा रचून संशयित गणेश हाके वय वर्षे 26 राहणार गोजरेमळा सिन्नर यास ताब्यात घेतले। सदर इसमाची अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जात एक देशी बनावटीचे पिस्तल व 2 जिवंत काडतुसे मिळून आली। सदर इसम हा विनापरवाना बेकायदेशीररित्या घातक अग्निशस्त्र कब्जात बाळगताना मिळून आला असून त्याच्या विरुद्ध सिन्नर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 325 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। आगामी कालावधीत अवैधरित्या शस्त्रे बाळगणाऱ्या इसमांविरुद्ध वरीलप्रमाणे कारवाई करण्यात येणार असून कोणतेही इसम अवैध शस्त्रे बाळगून गुन्हेगारी कारवाया तसेच दहशत निर्माण करत असेल तर नजीकचे पोलीस ठाण्यास संपर्क करावा असे आवाहन ग्रामीण पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, पोलीस हवालदार चेतन संवत्सरकर, प्रवीण सानप, हेमंत गरुड, पोलीस कॉन्स्टेबल विनोद टिये, गिरीश बागुल, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिराम यांच्या पथकाने सदर कारवाई केली आहे।